नमस्कार मैत्रिणींनो, मेजवानी बाई सविता किचन मध्ये तुमचे स्वागत आहे। आज आपण टोमॅटोचं सार करणार आहोत। तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी इथे मी 4 टोमॅटो घेतलेली आहेत, स्वच्छ धुवून पुसून घेतलेली आहे। आता आपल्याला हे टोमॅटो शिजवून घ्यायचे आहेत। त्यासाठी इथे मी अशा प्रकारे कट करून घेणार आहे सगळ्या टोमॅटोंना। अशा प्रकारे कट करून घेतलेली आहे। आता आपण यांना शिजवून घेणार आहोत। त्यासाठी इथे मी पाणी घेतलेलं आहे, यामध्ये टोमॅटो टाकून घेऊया। त्यानंतर इथे किंचित मीठ घेतलेलं आहे, त्याने पटकन टोमॅटो आपले शिजतील त्यासाठी। आता टोमॅटो शिजून झालेली आहे, तर काढून घेऊयात आणि यावरची आपण साल काढून घेणार आहोत। नंतर आपण हे मिक्सरला बारीक करून घेऊयात। त्यासाठी इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, टोमॅटो टाकून घेऊयात। इथे मी मिरच्यांचा वापर केलेला आहे, तुम्हाला हवं तर तुम्ही लाल मिरची पावडर वापरू शकता। आता कढईत आपण ठेवलेली होती, तेल ओतून घेतलेलं आहे, मोहरी टाकून घेऊयात। जिरं टाकलेलं आहे, हिंग टाकून घेऊयात। कढीपत्त्याच्या 5 ते 6 पाकळ्या टाकून घेतलेल्या आहोत। नंतर मिक्स करून घेऊयात। नंतर यामध्ये आपण लसूण टाकणार आहोत। लसणाच्या 6 ते 7 पाकळ्या घेतलेल्या आहेत, बारीक करून घेऊन टाकलेल्या आहेत। याच्यामध्ये थोडीशी मी कोथिंबीर सुद्धा टाकून घेतलेली आहे, तेलात भाजून घेतलेली आहे। आता यामध्ये आपण जे मिक्सरला बारीक करून घेतलेले आहे टोमॅटो, ते टाकून घेऊया। हलवून घेऊया। नंतर यामध्ये आपण किंचितशी हळद आणि चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे। पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया। नंतर यामध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे। इथे थोडंसं घट्ट वाटत होतं, म्हणून मी आणखी थोडं पाणी यामध्ये ओतून घेणार आहे। छानपैकी टोमॅटोच्या सारला उकळी आलेली आहे। 5 ते 10 मिनिटं आपण हे शिजवून घेतलेलं आहे। यामध्ये तुम्हाला हवं तर तुम्ही गूळ किंवा साखर सुद्धा 1 चमचा टाकू शकता, म्हणजे गोड तिखट आंबट असं लागते। तर आपले टोमॅटोचं सार तयार झालेलं आहे। चला तर मग भेटूया आणखी एक नवीन व्हिडिओ सोबत।